टॉस झाला, टॉस करून घ्या. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मनोज घे, टॉस करून घे त्याला. मनोरी संघ तर भरपूर वेळेला फायनल मध्ये आलेला, पण मालवणी संघ प्रथमच फायनल मध्ये येतोय. नायझिल 4च त्यांना धावाचं आहे यांना. 4 ओव्हर. यस, मनोज यांचा इशारा आहे तो बॅटिंग घेतलेली आहे त्यांनी. तर मनोरी मास्टर संघाला प्रथम शतृक्षणासाठी पाचारण केलेलं आहे. 4 षटकाचा सामना आहे. सलामीचे फलंदाज पाठवा जरा प्लीज. सलामीचे फलंदाज पाठवा. आणि मनोरी मास्टर संघाचा कॅप्टन आपलं शतरक्षण लावून घ्या. सामना जिंकला तर चॅलेंजर्स बॉईज यांच्याकडून त्यांना एक स्पेशल प्राइज दिलं जाईल. स्पेशल प्राइज आहे ते. प्राइज तुम्हाला कळेल. मनोरी मास्टर जिंकल्यानंतर चॅलेंजर बॉईज तुम्हाला ते प्राइज देईल. येस, आमचे भास्कर दादा देखील आलेले आहेत आणि सुभाष कोळी देखील त्यांचे मित्र देखील आहेत. म्हणजे आपले माजी अध्यक्ष आणि त्यांचे मित्र आणि माजी सचिव देखील आहेत सुभाष. माजी सचिव आणि माजी अध्यक्ष आमच्यामध्ये प्रवेश झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या मॅग्निफिशन मास्टरच्या मस्तपैकी एक छोट्याशा आपण बघतोय की स्टेज आहे. आणि स्टेज नाही तर हे संपूर्ण असं म्हणा की एक मोठं हे बनवलेलं आहे, डेकोरेशन बनवलेलं आहे. चला आपण सामन्याकडे येणार आहोत. जास्त वेळ घ्यायचा नाही. बघा 6 ला 20 मिनिटं बाकी आहेत. 20 पण नाही, 18 बाकी आहेत.
सलामीचे फलंदाज देखील मैदानावर पोहोचले. अल्ला तो बोल घे. नायझिल तो बोल घ्यायचा आहे. नायझिल सलामीचे फलंदाज पुन्हा एकदा आपण बघतो. योगेश आणि रिचर्ड ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये प्रवेश केलेली आहे. कोहली अग्रेक्ता समाज म्हटलं की फक्त क्रिकेट नव्हे तर भरपूर अशी समाजकार्य आपल्या मंडळाकडून झाले. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर सामाजिक जाणीव, भूक आणि साडी वाटप, मातोश्रीचा सत्कार, आरोग्य शिबिर, त्याच्यानंतर आपण बघतो की रक्तदान शिबिराचं तर बघितलंच आपण. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये काही गरिबांना साड्या वाटप, पुस्तकं वाटप विद्यार्थ्यांना, आणि जिथं जिथं जाऊन राशन वाटप देखील आपण केलं होतं आपल्या ज्या समाज कल्याण निधीमधून आपल्या कोहली अग्रेक्ता समाज मंडळ आहे ज्याच्याकडून. त्याच्यानंतर जे आपले जे दिव्यांग आहेत त्यांना देखील जिथं जिथं आपण जाल तिथं त्यांना मदत केली जाते. चला सामन्याला सुरुवात. पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज अनिल कोहली आपल्या शतकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी येतोय. स्ट्राईकवर फलंदाज आहे तो अर्थातच योगेश. नेवल फरेरा यांनी देखील यायचंय. नेवल फरेला तुम्ही देखील स्टेजवर यायचंय. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता, थोडा लांब होता चेंडू. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरा चेंडू आणि दुसरी धाव, मात्र दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे ते मालवणी साईनाथ स्पोर्ट क्लब बी या संघाचं. 2 धावसंख्येने खातं ओपन झालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अनिल कोहली आपल्या शतकातील पुढचा चेंडू ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. शतरक्षक परेश कोळी, थोडे खराब शतरक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावा तिसरी धाव घेतायत, पण तिसरी धाव आणि बघा दिगंबर थोडे अडथळा करत होते पण तिथं पकडला आणि चेंडू फलंदाज बाद होतोय धावचीच्या रूपात. इथं फलंदाज बाद झाला. धाव संख्या झाली ती 4. धावसंख्या झाली 4. 2 चेंडूचा सामना खेळून होऊन नवीन फलंदाज येत होता. आजचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने घेतला होता तो फलंदाज म्हणजे पांडुरंग बगणे. हा फलंदाज नंबर 3 वर आलेला आहे, म्हणजे 1 डाऊन खेळाडू म्हणून त्याला पाठवलेलं आहे. मालवणी संघात खूप खुश असेल की काही वर्षानंतर त्यांना फायनलमध्ये खूप सेमीफायनल हरले होते, पण फायनलमध्ये त्यांना कधी चान्स भेटला नव्हता. आज फायनल खेळताना दिसत आहेत. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचा अपील केली होती. पंच सांगतात की हा चेंडू लेग साईडच्या दिशेने जातो असा इशारा त्यांच्याकडून आला. लेग बायचा इशारा देखील येतोय. एक अवांतर धाव, या अवांतर धावेमध्ये धावसंख्या पोचलेली आहे ती 5 या धावसंख्येवर. 4 शतकाचा हा फायनलचा सामना, मेगा फायनल चालू झालेली आहे. एक संघ मनोरी मास्टर आहे, दुसरी संघ आहे तो मालवणी साईनाथ मास्टर बी संघ. पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच आमच्याजवळ वळलेला आहे, त्याचा अर्थ की तो चेंडू व्हाईट बॉल घोषित होतो. त्याची दोन्ही पंख हवेत. त्या एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 6. पहिलं शतक मार्गस्थ आहे. 4 शतकाचा सामना. अनिल कोहली राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. अहो इथं जबरदस्त फटका ऑफच्या दिशेने जातोय. शतरक्षक संतोष, मात्र त्याचा थ्रो अचूक आहे आणि थ्रो येतोय. एकच धाव. आणि त्याचे जे मला वाटतं जे आर्म्स, त्याचे जे शोल्डर्स आहेत ते खूप मजबूत आहेत. 2 धावा मिळणार नाही. एकाच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचली ती 7 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 7. पहिलं शतक मार्गस्थ आहे. मनोरी मास्टर संघाला कमसे कम 40-45 धावेचं टार्गेट ठेवावं लागेल मालवणीस. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अगोदर विचार केला होता पांडुरंग यांनी की पुढे होऊन एक मोठा फटका लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनच्या दिशेने मारू, पण चेंडूचा टप्पा जो होता तो त्याच्या बॅटाच्या जवळ होता. एकदम असं म्हणा की जर पुढे गेला असता तर एखाद वेळेस फुल टॉस झाला असता. त्याच्यामुळे फक्त कव्हरच्या दिशेने सिंगल काढून त्यांनी एक धाव पूर्ण केलेली आहे. पुन्हा गोलंदाज अनिल आपल्या शतकातील पुढचा चेंडू बेगेट करण्याचा प्रयत्न, पण आताचा जो फटका आहे तो फसला जातोय. झेल पकडला गेलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने डॅनी पावले याच्याकडे झेल येतोय. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. धावसंख्या झाली 8. आणि पुन्हा एकदा संधी आपण रॉय यांना देणार आहोत गाणं वाजवण्याची.
एक खेळाडू आपण समोर पांडुरंग बघतो, दुसरा तो खेळाडू जॅक प्रशांत. हे दोन खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार या आजच्या दिवसामध्ये त्यांनी पटकावलेले आहेत. आणि मनोरी मास्टर्स संघामधून देखील दोन पुरस्कार आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत. एक डॅनी पावले, तो दुसरा आहे तो किशोर दांडेकर. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र तिथं थोडा चेंडू वरच्या भागाला लागतो बॅटच्या. चेंडू जातोय गलीमध्ये, शतरक्षण केलं जाईल परेश यांच्याकडून. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. या एक धावीच्या सायने धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. अरविंद कोहली आपला 41वा सेलिब्रेशन त्याने आता बड्डे साजरा केलेला आहे. उद्यापासून 42 मध्ये त्याचा प्रवेश त्याचा होणार आहे. पुढचा चेंडू इथं बघा, थोडं खराब शतरक्षण बघायला मिळतो, जिथं एक धाव ते 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली ती 11 या धावसंख्येवर. आपण बघतोय की वरती चेंडू जातोय, वरून जातोय, कारण तिथं सर्कल आहे. सर्कलच्या मागे तुम्ही राहू शकत नाही, सर्कलच्या पुढेच राहावं लागेल. त्याच्यामुळे टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होतोय आणि त्या बाउन्समुळे तो चेंडू जातोय मागे. गोलंदाज संतोष. येस, आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन द राईट चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने. स्वप्नील कोहली याच्यात फक्त एक सिंगलसाठी, आणि सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे. डबल घ्यायचं आहे पण होणार नाही आहे. धाव संख्या झालेली आहे ती 12. संतोष आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत दिलेले आहेत. संतोष राईट मोर द विकेट मारा. रिव्हर्स स्वीप कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. एसटी रक्षक दिगंबर कोहली चेंडू पुन्हा घेतोय, गोलंदाजाला देतोय. धाव संख्या 12वरच रोखून ठेवलेली आहे. धाव संख्या 12वरच रोखून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा फटका बनवून, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफुटवर गेला, खेळण्याचा प्रयत्न केला. ऑफ साईडला 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावीच्या साईडने धाव संख्या पोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. गावदेवी स्पोर्ट क्लब शिंपोली या क्रिकेट संघाने सिंगल विकेटची स्पर्धा आयोजित केली, 40+ आयोजित केलेली आहे. कोणाला जर नावं द्यायची असेल तर अल्लादकडे द्यायच्या, खेळाचा असेल तर. पुढचा चेंडू यॉर्कर चेंडू होता, चेंडू जातोय ऑनच्या दिशेने. एक सिंगल काढलेली, दुसरी होणार नाही कारण थ्रो लगेचच दिला जातोय. या एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 15 या धावसंख्येवर. 2 शतकाचा खेळ संपतोय. पहिल्या शतकामध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या शतकामध्ये धावा देखील आल्यात, आणि पुन्हा एक एक्स्ट्रा आहे. याचा अर्थ की धाव संख्या झाली 15. 2 शतकाचा खेळ संपतोय. पुन्हा एकदा संधी भेटले रॉय याने गाणं वाजवण्याची. झाली 15. मास्टर बी मालवणी या संघाची. आता बघा, तिसऱ्या शतकासाठी गोलंदाज डॅनी पावले आलेले आहे. समोर आहे पांडुरंग, नॉन स्ट्राईकवर जॅक प्रशांत. प्रतीक्षा करतो की स्ट्राईक कधी मिळते म्हणून. दोन्ही फलंदाज, एक 5 वर खेळतोय पांडुरंग, तर प्रशांत वैयक्तिक 3 वर खेळतोय. दोघांची साझेदारी जर बघायला गेली तर 7 चेंडूला सामोरे जाऊन 7 धावाची म्हणजे कमी आहे. एकाने बनवली तर ती साझेदारी, आणि दोघांनी जर बनवली तर ती भागीदारी असते. 2 फलंदाज जर असले तर भागीदारी करणं खूप गरजेचं आहे, कारण क्रिकेटमध्ये भागीदारीचाच खेळ म्हटला जातोय. तर चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे फर्स्ट स्लिपच्या दिशेने. परेश उभा होता त्याच्याजवळ फक्त एक सिंगलसाठी, आणि बॅटला लागून गेलेली धाव आहे, कारण थोडा उंच झाला होता चेंडू बॅटला लागल्यानंतर. एक सिंगलच्या साईडने धाव संख्या पोचली ती 16 या धावसंख्येवर. बघा, एक लेग स्लिप आहे तिथं, प्रसन्ना पाटील आहे. फर्स्ट स्लिपच्या दिशेने आपण बघतोय परेश कोहली. गलीमध्ये आपण बघतोय बड्डे बॉय अरविंद कोहली. कव्हरमध्ये अनिलला बघतोय. अशी जवळची शतरक्षण वीव केलेली आहे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे, पण चेंडू मात्र थोडा कमरेच्या वर लागलेला आहे. पण ठाकूर सरांकडून इशाऱ्यात एक लेग बायचा. या एक लेग बायच्या साहाय्याने धावसंख्या पोचली ती 17 या धावसंख्येवर. आता मालवणी संघ थोडा थकलेला आहे, कारण बघा आजच्या दिवसातीला 4था त्यांचा सामना आहे. लागोपाठ कंटिन्यू सामने खेळावे लागलेले आहेत. बघा, दुसऱ्या हाफमध्ये जर आपण खेळायला गेलो तर एवढंच प्रॉब्लेम होतोय. पुढचा चेंडू ऑनच्या दिशेने येतोय, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी, आणि दुसरी धाव होणार नाही कारण चांगला थ्रो. वर सिंगल वर दोन्ही फलंदाज डिपेंड राहिलेले आहेत. या 2 धावसंख्ये, एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. धावसंख्या 18. पुन्हा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र तो झालेला नाही, पण एक धाव मात्र मिळेल.
वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंच ठाकूर सरांचा इशारा, तो बाईचा एक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 19 या धाव संख्येवर. धाव संख्या झाली 19. लास्ट टू डिलिव्हरी टू गो फ्रॉम दिस थर्ड ओव्हर. स्ट्राईकवर पांडुरंग, ज्याने आतापर्यंत 7 धावा केलेत. प्रशांत जॅक खेळतोय 3 वर. थोडा क्रिकेट स्लो झालेलं आहे मालवणी बी या संघाचं, कारण अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी बघायला भेटली होती. येस, मात्र फुल चेंडू जातोय. 1 बाउन्स पोचलेला आहे. 1 धाव पूर्ण. शतरक्षक स्वप्नील कोहली तिथं उभा होता. फक्त एकच मिळेल. एक धावेच्या साईडने धाव संख्या पोचली ती 20 या धाव संख्येवर. धाव संख्या 20. अजून काही धावांची गरज आहे मालवणी बी या संघाला. 2-3 मोठे फटके बघायला भेटतील. आता मात्र थोडा खराब चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पडला जातोय. 1 धाव धावून काढलेले पंच दत्ता ठाकूर सरांकडून इशारा आहे वाईटचा. 1+ वाईट 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 22 या धाव संख्येवर. एक चेंडू येणं बाकी आहे तिसऱ्या षटकातील. स्ट्राईकवर पांडुरंग. बिग हिट करण्याचा प्रयत्न. शतरक्षक तिथं समोर येतोय. प्रसन्न याच्याकडून झेल सुटलेलं आहे आणि झेल सुटल्यानंतर 1 धाव देखील पूर्ण होते. या 1 धावीच्या साईडने धाव संख्या पोचली ती 23 या धाव संख्येवर. 3 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या झाली 23. धन्यवाद मिस्टर रॉय. शेवटचं शतक टाकण्यासाठी गोलंदाज स्वप्नील याच्याकडे चेंडू दिलेला आहे. कॅप्टन आणि त्याच्या स्कॉटचा जो मिटिंग झालाय त्याच्यानंतर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. 23 धावसंख्या झालेली. बघा शेवटच्या शतकामध्ये स्वप्नील कोहली किती धावा देत आहेत आणि किती धावेपर्यंत रोखलं जात आहे मालवणी बी या संघाला. पहिला चेंडू अप्रतिम टप्प्यावर बरोबर एकदम लेंथवर चेंडू ठेवला. ऑफ साईडचा दिशा पकडला होता आणि तो ऑफ साईडचा दिशा पकडला म्हणजे फलंदाज मारण्याचा प्रयत्न केला होता लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हरच्या वरून, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक दिगंबर कोहली यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाज स्वप्नीलला दिला जाईल. स्वप्नील पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज इथं बाद होतोय. थोडा चेंडू स्लो अंप टाकला आणि पांडुरंग त्याच्यामध्ये फसला गेला आणि स्टंपिंग बाद होतोय. फलंदाज पांडुरंग. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद. बॅक टू डीजे रॉय. दोन संघ आपल्याला झुंज देताना दिसत आहेत. एक संघ मालवणीचा आहे, दुसरा संघ बनवरीचा आहे आणि दोन्ही संघ चांगले तुल्यबल आहेत. मालवणी संघ प्रथमच फायनलमध्ये आले काही वर्षामध्ये. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. 3 चेंडू डॉट टाकलेत आतापर्यंत स्वप्नील यानं आणि त्याच्यामध्ये 1 विकेट देखील घेतलेली आहे. ती चांगली गोलंदाजी स्वप्नील याने आतापर्यंत केलेली आहे. सकाळपासून स्वप्नील आमच्याजवळ बसला होता, बघत होता कोणता गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय, कसा फलंदाज कशी फलंदाजी करतोय त्याचीच परीक्षा केलेली आहे. मला वाटतं त्यांनी त्याची स्टडी केलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू. मात्र तिथं बघा फुकटचं विकेट इथं जॅक प्रशांत याचं घालवलेलं आहे, कारण दोन्ही फलंदाजांनी जागा आपल्या क्रीजमधून सोडलेली आहे. आणि नाही मला वाटतं मॅल्कम हा फलंदाज बाद होतो, कारण दोन्ही फलंदाज आपली जागा सोडण्यामध्ये यशस्वी झाले होते. पंच सांगतील कोण आऊट झालाय म्हणून, पण मला वाटतं नवीन फलंदाज जो आले तो सिद्धार्थ नवीन पोचतोय तिथं खेळण्यासाठी. धाव संख्या झालेली आहे ती 23 आणि फलंदाज बाद झाले ते 4. 35 वर्षावरील खेळाडू येतोय सिद्धार्थ.
थँक्यू. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू टाकले, चारही चेंडू निर्धाव आणि एक फलंदाज देखील बाद आहे. पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज इथं बाद होतोय. म्हणजे 5 चेंडूवर 2 फलंदाज बाद आणि 5ही चेंडू डॉट. बघा पहिलं शतक मैदानावर टाकले जाते की बघायचंय. एक रनआउट झाला होता. हायट्रिक बॉल नाहीये पण टीमच्या हायट्रिक होईल. येस रिव्हर्स स्वीप चांगला कनेक्ट झालेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धावसंख्येसाठी आणि शेवटच्या चेंडूवर चौकार येतोय.
पण मात्र त्याच्या हाताला देखील लागलेला नाहीये. चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने एक सिंगलसाठी आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्येचं खातं ओपन झालेलं आहे. ते मनोरी मास्टर्सच्या संघाचं देखील आणि दिगंबर कोळी यांचं देखील. या धावा जर डिपेंड केल्या मालवणी मास्टर बी या संघाने तर नायझील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा चेंडू चांगला आहे. चेंडू जातोय पॉईंटच्या कव्हरच्या सत्रात. एक धाव पूर्ण. सिद्धार्थ दुसऱ्या धावेसाठी हा हा ना ना तर बघा असंच होत असतं. तर आपलं आई कॉर्डिनेशन आणि आपली बॉडी लँग्वेज तिथं बरोबर नाही झाली तर असंच होतं. दोन्ही फलंदाज मैदानाच्या मध्ये आले होते पण मात्र तिथे धाव मिळेल ती फक्त एक. आणि या एक धावसंख्येने दोन्ही फलंदाजाने आपलं खातं एक एक या धावसंख्येने खोललेलं आहे, ओपन केलेलं आहे. धावसंख्या झाली 2. पुन्हा एकदा दिगंबर कोळी. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न सफल आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 4 या धावसंख्येसाठी. कोहली अग्रेकता समाज मंडळाचा पहिला चौकार येतोय दिगंबर कोळी याच्या बॅटीतून आणि या 4 धावसंख्येने मास्टर्स क्रिकेटला 28 धावा पूर्ण करण्यासाठी. ऑन स्ट्राईक दिगंबर कोळी. गोलंदाज आता मात्र खूप ऑफिसच्या बाहेर होता. चेंडू जातोय. जोसेफ रॉड्रिक्स पहिला सामना खेळण्यासाठी तर पोहोचलेले आहेत. त्यांना कोणी सांगितलं की आपण फायनलमध्ये आलेलो आहोत तर त्यांनी त्याची ॲनिव्हर्सरी देखील आहे. त्याच्या ॲनिव्हर्सरीच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा. ती सोडून त्यांनी इथं खेळण्यासाठी आलेले आहेत. त्याची वेडिंग ॲनिव्हर्सरी आज ते साजरी करतायत. 7 धावसंख्या झाले. सायमन शफल होऊन मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. पंच आमच्याजवळ वळलेले त्यांनी इशारा दिलेला तो व्हाईट साईक अवांतर धाव. या अवांतर धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 8. फलंदाज मात्र एकही बाद झालेला नाहीये. 28 धावेचं टार्गेट समोर आहे. सायमन रॉड्रिक्स आपल्या शतकातील पुढचा चेंडू राईट हार्म ओव्हर द विकेट मारा. फुल टॉस चेंडू. फुल टॉसला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू जरा वरच्या भागाला लागतोय बॅटच्या त्याच्यामुळे चेंडू जातोय कव्हरमध्ये. सिद्धार्थ जिथं उभा होता तिथं 1 या धावसंख्येसाठी आणि या 1 धावसंख्येने पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 3-9. तर पुन्हा एकदा संधी एक गाणं वाजवण्याची भेटली ती रॉय किनी यानं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. दुसरं शतक जॅक घेऊन येतोय. पहिला चेंडू पाठवलेला लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दिगंबर तयार पण बघा असाच प्रॉब्लेम पुन्हा एकदा तोच. दोन्ही खेळाडूमध्ये तालमेल बरोबर होत नाहीये त्याच्यामुळे हे अशी चित्र बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू फुल टॉस आणि गॅप मधून येतोय आणि चेंडू 1 धाव पूर्ण. आता संदीप दुसऱ्या धावेसाठी सहज पोहोचल कारण दिगंबर एवढा क्विक नव्हता कारण त्याला जायचं होतं त्या साईडला आणि डेंजर एंडला येत होतं संदीपला. मात्र या 2 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 12 या धावसंख्येवर. 2 फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाज जवळजवळ 50च्या जवळ पोहोचलेले आहेत आणि त्यांची रनिंग बिटवीन जर तुम्ही बघितलं अप्रतिम आहे. जॅक प्रशांत आपल्या शतकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा
मारण्याचा प्रयत्न ऑफ साईडच्या दिशेने केला होता एक सिंगलसाठी, पण बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षक रिचर्ड कोले यांच्या मार्फत पुन्हा गोलंदाजाला दिला जातोय चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने येतो लॉंग ऑनच्या दिशेने. कॅप्टन मनोज याच्याकडून थोडं खराब क्षेत्ररक्षण, आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा लगेच दोन फलंदाज घेत आहेत. जिथं एक होती त्या दोन मध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. आता बघा इक्वेशन समीकरण कसं आलेलं आहे. 14 मध्ये 14ची गरज. जॅक गोलंदाजीसाठी पुन्हा तयार. फुलटॉस चेंडू त्याच दिशेने येतोय. पुन्हा मनोज कॅप्टन. आता मात्र चांगलं शतरक्षण थ्रो देखील चांगला. एकाच धावेवर समाधान. या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवर. फायनलचा सामना. प्रेक्षक आणि मैदान गसगशीत भरलेलं आहे. जिथं मिळेल जागा तिथं बसलेले आहेत. बघा पार्किंग स्लॉट देखील खूप आहे. गाड्या देखील खूप आलेल्या आहेत. काय 2 व्हीलर काय 4 व्हीलर्स घेऊन आलेले हा सामना बघण्यासाठी. पुढचा चेंडू मोठा फटका आहे. शतरक्षक खूप लांब आहे आणि चेंडू जातोय थोडा जातो आणि सीमारेषा पार बदललेला आहे. चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी. मनोज वसंत कोळी संघाचा संघनायक कॅप्टन, आणि त्याला डिपेंड करायच्यात 12 धावा. 12 मध्ये 9 काढायच्या होत्या. आता त्या डिपेंड करायच्या आहेत त्याला. बघूया गोलंदाज चांगला आहे. फिरकी गोलंदाज आहे. ओ इथं फटका बघा फसला जातोय. शतरक्षक योगेश पुढे येतोय आणि तसंच चित्र पहिल्या सामन्यात इथं बघायला मिळतंय. योगेश यांनी झेल पकडलेला आहे. दिगंबर हा फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे. गोलंदाज हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा देवेंद्र एक चांगला शतरक्षक आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक इथं. मायकेल ते ग्लास दे. 10 मध्ये 9 काढायचे आहेत. 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. मनोज चांगली गोलंदाजी करतोय. कॅप्टन आहे. ऑफ साईडला. आता मात्र दयामया नाहीये पण शतरक्षक एक ग्लास द्यावर. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत आणि ती देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी खूप लांब आलेलं आहे. त्याच्यामुळे 2च धावेवर समाधान मानावं लागेल. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती. एक शॉट आहे. याचा अर्थ की फक्त 1च धाव मिळेल. मेहनत केली पण त्या मेहनतीचं फळ मात्र मालवणी बिया संघाला भेटलेलं आहे. अजूनपर्यंत 9 मध्ये 8 काढायचे आहेत. ऑन स्ट्राईक सुदर्शन एक चांगला फलंदाज. गोलंदाज मनोज देखील चांगली गोलंदाजी करतोय. सकाळपासनं आपल्या संघासाठी खूप मेहनत केलेली आहे मनोज यांनी. कॅप्टन तर आहेत पण त्यांनी चांगली गोलंदाजी म्हणा फलंदाजीमध्ये देखील चांगलं कॉन्ट्रीब्यूट दिलं होतं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिथं योगेश यांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये त्याला दुखापत झाली होती तरी देखील शतरक्षण करतोय चांगलं.
नऊ मध्ये 6ची गरज आहे. 9 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईकवर संदीप कोळी, एक बिग हिटर फलंदाज. ऑफ साइडला पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 या धाव संख्येसाठी. तिथे शतरक्षकच नाहीये. धाव संख्या झाली 26. गोलंदाज मनोज कोळी आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणि मला वाटतं रिव्हर्स स्वीप आणि सामना जिंकून दिलेला आहे. संदीप कोळी याने तो सामना जिंकून दिलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन मनोरी मास्टर संघ. हँड शेकिंग साठी याच्या सर्वांनी.